सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। चरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण डखले चांगदेव भट्ट श्री दत्तात्रेय महाराजांच्या दर्शनाला जात असतात आणि मध्ये काय काय अडथळे येतात आणि ते दत्तात्रेय महाराजांपर्यंत जाऊ शकले नाही आणि परत स्वामींकडे आले, हे चरित्र आपण काल पाहिलं। आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत संतोषाची आणि स्वामींची भेट कशी झाली आणि हा जो संतोष होता, संतोख नाव आहे चरित्रामध्ये, खकारा शकारा भेद नसतो असं बोलतात। तर संतोख म्हणलं काय आणि संतोष म्हणलं काय सारखंच आहे। तर संतोष जो होता हा स्वामींचं त्यांना दर्शन होते आणि स्वामींपासून त्याला स्थिती होते आणि मग पुढं एका ठिकाणी तो असे योगासनं करून दाखवतो की समोरचे जोगी म्हणतात, अरे हा तर साक्षात गोरक्ष दिसतोय। आणि असं म्हणून ते जे महात्मे होते ते त्या संतोखाला घरी घेऊन जातात। चांगलं व्यवस्थित मान पान नहाणं उठणं सगळं लावून व्यवस्थित भरपूर बाजारातून पदार्थ आणतात, त्याचं पात्र भरतात, टिळा गंधाक्षदा कपडा लता भरपूर मानपान करतात। तर एवढं मानपान कशामुळे झालं त्यांच्या ठिकाणी, एवढं मानपान त्यांनी का केलं, असं यांच्या ठिकाणी काय दिसलं त्यांना, हे सर्व सविस्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्येच सोडून जाऊ नका, नाहीतर तुम्हाला अर्धवट ही लीळा समजून जाईल। नेहमीच्या प्रमाणे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही स्वामींच्या चरित्रामध्ये रुची असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल। चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 205। संतोखा भेटी। स्वामींचा मुक्काम कुठे आहे? वेरूळलाच आहे अजून। आणि वेरूळ येथेच असताना त्या संतोखाची आणि स्वामींची भेट झालेली आहे। एकू दिसू गोसावी अनकयेची लेण्यासी बीजे केले। एके दिवशी स्वामी अनकईचं जे लेणं होतं त्या लेणीकडे गेले। तेथ लिंगाचे देऊळ दक्षिणामुख असे। तिथे महादेवाच्या लिंगाचं देऊळ हे दक्षिणाभिमुख होतं। तेथ जोगी महात्मा एक बैसले होते। तिथे एक जोगी महात्मा बसलेले होते। गोसावी दोन्ही दारसंका धरुणी अवलोकिले। ज्या चौकटीच्या 2 दारसंका असतात त्याला धरून स्वामींनी आतमध्ये अवलोकन केलं। महात्मा आपण येथ असी जे। स्वामींना ते जे महात्मा होते जोगी महात्मा ते महात्मा स्वामींना दिसले आणि मग स्वामी त्या महात्म्यांना म्हणतात, महात्मा आपण येथ असी जे, तुम्ही इथे असता का बरं? तीही म्हणितले। महात्मा म्हणतो, असो सुखे संतोखे। हो आम्ही इथेच या मंदिरात राहतो। सुखाने संतोखाने म्हणजे संतोषाने आम्ही इथे राहतो। ये नगरीची भिक्षा की जे। स्वामी प्रश्न करतात, या नगरामध्ये तुम्ही भिक्षा करता का? की जे सुखे संतोखे। तो जोगी महात्मा म्हणतो, हो आम्ही सुखाने संतोषाने इथे भिक्षा करतो। येथ जे विजे। स्वामी परत प्रश्न करतात, इथेच या मंदिरामध्येच जेवता का तुम्ही? जेऊ सुखे संतोखे। तो जोगी महात्मा म्हणतो, हो आम्ही सुखाने संतोषाने इथे जेवण करतो। मग येथ निद्रा करा। स्वामी म्हणतात, इथंच तुम्ही निद्रा करता का? करू सुखे संतोखे। परत तो जोगी महात्मा म्हणतो, हो इथेच आम्ही झोपतो, सुखे संतोखे, सुखाने समाधानाने इथे आम्ही
झोपतो पण. सर्वज्ञे म्हणितले यावर स्वामी म्हणतात, तरी तुम्हा नाव संतोखू म्हणा. तर मग तुमचं नाव संतोखू म्हणा, म्हणजे तुमचं नाव आम्ही आता संतोष असं बोललो पाहिजे. तुमचं नाव आम्ही संतोष करून टाकतोय, तुम्हाला आम्ही संतोषच बोलणार. आणि तयासी स्थिती झाली, आणि मग त्याला स्थिती झाली. येतुकेनी गोसावी तेथोनी बीजे केले, आणि एवढ्याने स्वामी तिथून निघाले. तेही आपले आलजूल होते ते सांडिले. सोबत जे काही मात्रा होती ते तिथेच सांडिले, म्हणजे सोडून दिली, आणि ते स्वामीच्या मागे निघालेले आहेत. जोगमार्गीची काठी खापर मुद्रा येसे नसी गोसाविया सरिसे निघाले. सर्व पसारा सामान तर तिथे सोडला. सोबत काय काय घेतलं तर फक्त जे जोगी मार्गाची काठी होती, विशिष्ट प्रकारची, जे जोगी लोक काठी वापरतात ती काठी सोबत घेतली. खापरी भिक्षा मागण्याचं जे खापर होतं सोबत, ते खापर सोबत घेतलं. मुद्रा कानामधला एक अलंकार, ती मुद्रा जी होती कानातली ते तशीच होती. ऐसे नसी गोसाव्या सरिसे निघाले. आणि मग हे एवढं सामान घेऊन ते स्वामींसोबत निघाले. बाकीचा जे काही खाट पसारा होता सोबतचा तो तिथेच मंदिरामध्ये सोडून दिला. फक्त एक जोगमार्गाची काठी, खापरी आणि मुद्रा एवढं घेऊन स्वामींच्या सोबत ते निघाले. मग ते येतुके नसी गोसाविया सरिसे असती. आणि मग ते स्वामींसोबत राहायला लागले. पूर्वार्ध लीळा क्रमांक 206. तथा अभ्यास करणी शिक्षापण. तथा अभ्यास करणी म्हणजेच या संतोषाने अभ्यास करून दाखवला. कशाचा अभ्यास करून दाखवला तर योगाचा. वेगळे वेगळे योगासनं करून दाखवलेले आहेत. वेगळे वेगळे आसनं जे त्या लोकांनी पाहिले नसतील पुढील, असे आसनं करून दाखवले. आणि मग नंतर स्वामींनी त्यांना शिक्षापण केलं. काय शिक्षापण केलं आणि कसा अभ्यास केला, कसं योग केला, हे सर्व सविस्तर समोर चरित्रामध्ये येणारच आहे. संतोखू ऐसे माणिकेश्वराकडे गेले होते. हे जे संतोष होते हे माणिकेश्वराकडे गेले होते. तिकडून येत होते. तव गावीचा जोगी धरिले. गावातल्या जोगी लोकांनी धरलं त्यांना. हे काय रे असं तुझं? जोगू नाही जुगती नाही. काय तुझा जोग्यासारखा वेश नाही, पुन्हा कोणतं काय ध्यान वगैरे करणं नाही, तू काय वेगळाच वागत आहे सध्या. शिक्षा नाही म्हणजे तू कोणालाही काही असा म्हणजे काही उपदेश करत नाही, कोणाला काही शिकवत नाही. आदेशू नाही, आदेश पण नाही, कोणाला नमस्कार करत नाही. आम्ही तुझ्या समोर उभे आहोत, काही नमस्कार करावा. जोगी लोकांमध्ये नमस्कार करणे म्हणजे आदेशू करणे असा अर्थ होतो. आदेश म्हणजे काय तर ते जोगी म्हणत आहेत त्या जोगी महात्म्याला म्हणजे संतोखाला, का रे तू आम्हाला नमस्कार नाही केला. त्यांच्या भाषेमध्ये आदेशू नाही केला असे बोलतात ते. काठी खापरी मुद्रा तरी आमची. ही जी काठी आहे हे जोगी लोकांचीच आहे. खापरी आहे तेही जोगी लोकांची आहे. मुद्रा जी आहे तुझ्या कानातील तेही आमचीच आहे. आणि तू गोसाविया पासी राहिलासी. आणि तू मात्र स्वामींपाशी राहिलास, चक्रधर स्वामींपाशी. कसं काय बरं? तव संतोखे म्हणितले. तेव्हा संतोष म्हणतो तुम्ही कसं काय म्हणत आहात आमच्या ठिकाणी जोग नाही, जुगती नाही. या पारे मासी अभ्यासू घालू. या बरं आमच्यासोबत अभ्यास करा तुम्ही. चला, तुम्ही म्हणता ना आम्ही अभ्यास करत नाही, कोणाला शिकवत नाही, काही ध्यान साधना नाही, कोणतं योग नाही, तर बघा आता करा आमच्यासोबत. तव तेही म्हणितले या घालू. आता जोगू नाही म्हणजे काय, आता तुम्हाला थोडंसं सविस्तर सांगतो. ज्याप्रमाणे तुम्हाला माहीत असेल मथुरेकडे कोणती नदी आहे? यमुना नदी आहे. आपण यमुना म्हणतो आणि ते लोक काय म्हणतात तिकडले मथुरेकडचे? जमुना म्हणतात. जमुना नदी. याचा ज झाला. तिकडले यादव होते, महाराष्ट्रात आले आणि जाधव झाले.
म्हणजे तिकडलं ते यादव बोलतात, आम्ही जाधव बोलतो, म्हणजे आपण त्या याचा ज करून टाकला. तसं इथं जोगू नाही म्हणजे काय, तर योगू नाही. काय तू कोणतं योगासन करत नाही, व्यायाम करत नाही, काही करत नाही, असं या जोगी महात्म्यांना म्हणायचं होतं. आणि म्हणून संतोख म्हणतात, ठीक आहे चला, काय तुम्ही नाही म्हणतात आमच्या ठिकाणी योग नाही, कोणती ध्यान साधना नाही असं तुम्ही बोलताय ना, चला आमच्यासोबत अभ्यास करा. तर तेही म्हणितले या घालू, चला योगासन करूत आपण. येतुकेनी संतोखाशी स्थिती झाली, आणि एवढ्याने संतोषाला स्थिती झाली. येतुकेनी चारही क्रणे प्रगटली, म्हणजे चारही क्रणे जे होते, म्हणजे हा योगाचा प्रकार आहे. हे योगाचे प्रकार सर्व त्यांना करता यायला लागले. चारही क्रणे प्रगटली, योगाचे प्रकार करता यायला लागले त्यांना. नाना परीची आसने घालू लागले, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आसने त्यांनी चालू केले. तो संतोखाचे ते गोसावियाचे स्थितीचे. आणि हे जे संतोष तिथे योगासन करत होते, हे योगासन सर्व स्वामींचे होते, कारण स्वामींकडून त्यांना स्थिती झाली. आणि तुम्ही सांगा मग आता, स्वामींच्या स्थितीच्या भरामध्ये जर हा करत असेल तर कोणाला ऐकणार आहे का? हा नाही ऐकणार. जे त्याचं होतं ते स्वामींचं होतं, म्हणजे स्वामींच्या स्थितीमुळे तो करत होता. ते घालितची होते संतोषाचे एकामागे एक आसनं करणं चालूच होतं. ते आडले, पुढचे जोगी जे होते ते आडले. मग तीही म्हणितले आरे साक्षातू गोरक्षी. आणि मग ते जोगी लोक म्हणायला लागले. जोगी लोक जे असतात ते गोरक्षाला, दंडीनाथाला, या लोकांना एकदम सिद्ध साधक पुरुष मानतात, मोठे मानतात, सामर्थ्यवान मानतात. आणि म्हणून यांना असं वाटलं, अरे हे तर साक्षात गोरक्ष आहेत. एवढे आसनं आम्ही बापजन्मी पाहिले नाही, एवढे आसनं हा करून दाखवतोय, म्हणजे हा काय साधारण नाही, हा साक्षात गोरक्षी आहे, गोरक्षनाथ आहे. म्हणून घरासी घेऊन गेले. ते सर्व जोगी जे महात्मे होते, ज्यांनी धरलं होतं यांना, ते सर्व त्यांना घरी घेऊन गेले. उठिले नहानिले, मस्त उठणं लावून अंगाची मालिश करून त्यांना चांगली अंघोळ घातली, जेवायला दिलं. रांधवन हाटीचे पदार्थ आणले. रांधवन हाटीचे म्हणजे बाजारपेठेमध्ये जे खाण्यापिण्याचे पदार्थ असतात ते आणले. पात्र पूजले. ते सर्व पदार्थ पात्रामध्ये टाकले आणि त्या पात्राचं पूजन केलं. तांबोळ दिधले, पानही दिलं खाण्यासाठी. टिळा गंधाक्षता केलिया. टिळा लावला कपाळावर, गंधाक्षता केल्या. पासवडी वाहिली, कपडे पण केले. शिक्षा केली. आणि सर्व असं विधी आटोपल्यानंतर ते नमस्कार करतात. शिक्षा केली म्हणजे नमस्कार करतात सर्व ते जोगी महात्मे. मग संतोखू गोसाव्या पासी आले. मग ते संतोख सरळ निघाले आणि स्वामींपाशी आले, कारण ते स्वामींपाशीच राहायला लागलेले होते. येताची गोसावी दृष्टीची करुणी भ्रुभंगी पुसिले. आणि येताच स्वामींनी त्यांना भ्रुभंगीने विचारलं. ही जी भुवई आहे, या भुईने आपण विचारतो, अनुकार करतो. भुवईने विचारणे की काय प्रकार आहे हा. तव तेही पात्र पुढा ठेवणी अवघी गोष्टी गोसाविया पुढा सांगितली. मग त्या संतोषाने स्वामींसमोर पात्र ठेवलं आणि सर्व गोष्ट स्वामींसमोर सांगितली. जी जी मी हटांतू वाटे जात होता तव एकी महात्मा माते म्हणतले. मग ते सांगतात की मी रस्त्याने बाजारपेठेमधून जात होतो आणि रस्त्याने मला एक महात्मा भेटले आणि ते मला म्हटले, अरे तू आम्हासी शिक्षा न करीसी, आदेशू न करीसी, काही न करीसी. आम्हाला तू शिक्षा केली नाही, नमस्कार केला नाही, काही नाही, असं काय बघायला तू. तव म्या म्हणितले ये पा. तव म्या म्हणितले ये पा रे मासी अभ्यासू घालू. मग मी त्याला म्हटलं, असं बोलतोस का, चल माझ्यासोबत अभ्यास करून दाखव. तेही म्हणितले या घालू. ठीक आहे, तो पण तयार झाला. तो म्हणाला की चल अभ्यास करू आपण. ते घालू लागले. योगासनं चालू झाले. माझे ते गोसावियांचे. संतोख पण म्हणतात माझं काही नव्हतं, ते सर्व स्वामींचं होतं. मी तिथं मी जे आसनं केलेत वेगळे वेगळे, आणि त्यांना असं वाटलं की साक्षात गोरक्ष आहे हा. हे सर्व आसनं जी होती ती स्वामींचेच होते, स्वामींच्या सामर्थ्याने मला करता आली. मी घालतू होता, मी घालत बसलो एका मागे एक आसनं. ते अडले.
ते समोरचे जे होते महात्मे ते अडले. मग म्हणितले गोरक्षू रे, आणि मग ते मला म्हणायला लागले हे जणू काही साक्षात गोरक्ष आहेत म्हणून तेही शिक्षा केली. आणि मग त्यांनी मला नमस्कार केला. गोरक्षू म्हणून माझे पात्र पूजले. गोरक्ष मला मानलं त्यांनी आणि माझं पात्र पूजन केलं. भरपूर पात्रामध्ये वाढलं अन्न पदार्थ, बाजार हाटातून आणून चांगले पदार्थ आणले, माझं पात्र भरलं, पूजा केली पात्राची. ऐसे जी तेही केले, असं त्यांनी केलं. मग सर्वज्ञ म्हणितले हांगा ते तुमचे रहस्य किंगा. स्वामी म्हणतात हांगा ते तुमचं रहस्य आहे, आणि आपलं जे रहस्य असते ते आणि का प्रती प्रकटिये नकी जे किंगा. आपलं रहस्य दुसऱ्या प्रती सांगू नये. मोदळा असे त्या ते घेते द्वार साणे, सांडिते द्वार थोर. जो मोदळा असतो त्या मोदळ्याचं घेत द्वार लहान असते आणि सांडिते द्वार मोठं असते. जी जी आजी लागोनी न करी जी. आणि मग ते म्हणतात आम्ही आजपासून असं काही एक करणार नाही. घेत द्वार लहान आणि सांडित द्वार मोठं, म्हणजे आपलं रहस्य काही ठेवतच नाही तो व्यक्ती. इथे स्वामींनी ते दृष्टांत त्याच्यासाठी दिला की तुमचं जे रहस्य असते ते तुमच्याजवळ रहस्य म्हणूनच ठेवा. उगं लोकाला सांगत बसू नका. सांडिते द्वार मोठे, आपल्याला अनुभव आहे थोडा परंतु बोलायला जास्त लागले, आपलं सर्व रहस्य सांगायला लागले तर ते काय कामाचं. आणि मग ते संतोख म्हणतात जी जी आजी लागोनी न करी जी. आजपासून मी असं काही करणार नाही. तर असे शिक्षा पण मग स्वामींनी त्या संतोखाला इथे केलेला आहे अभ्यास केल्यानंतर. लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 207. तथा साडा क्रमुज्ञान. साडा क्रमुज्ञान, साडाक्रम कशाला म्हणतात? साडा म्हणजे 6. हे जे शरीरात 6 चक्र असतात ते 6 चक्र क्रमू करणे म्हणजे काय? 6 चक्राला भेदून वर जाणे, त्याला साडाक्रमू बोलतात. तर त्याचं ज्ञान विचारतात बाकीचे महात्मे याच संतोखाला. आणि एक महात्मे गावासी आले, तेही म्हणितले हा गोसावियापासी काय असे. दुसरा एक जोगी महात्मा आला त्या गावामध्ये, आणि तो इतरत्र जोगी जे होते त्यांना म्हणतो की हा जो आपला हा जो जोगी महात्मा होता, या महात्म्याला तर काही माहित नव्हतं स्वामींनी त्याला संतोख नाव ठेवलं म्हणून. तर हा जो बाहेरगावचा महात्मा आला तो म्हणतो की हा स्वामींपाशी कसं काय राहत आहे बरं जोगी महात्मा. काठी खापरी आमची मुद्रा आमची. तो बाहेरगावचा महात्मा म्हणतो काठी जोगी संप्रदायाची आहे, आपली आहे, त्या संतोखाकडची. खापरी पण आपली आहे, मुद्रा पण आपली आहे. तो गावीचा जोगी म्हणितले आम्ही धरले होते. गावचे जोगी म्हणतात अहो ह्याच प्रश्नावरून आम्ही त्याला धरलं होतं. तो नाना परीचे विचित्रे आसने घालू लागले. आम्हाला असं वाटलं तो जोगी संप्रदाय विसरून गेला, सगळं काही विसरून गेला असेल, परंतु आम्ही त्याला धरलं आणि विचारलं तर तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आसनं करून दाखवायला लागला होता. मग म्हणितले हे साक्षात तू गोरक्षू. आणि मग तर आम्ही असं म्हटलं, आम्हाला म्हणजे अशी प्रतीती आली की जणू काही गोरक्षनाथच आमच्या समोर आसनं करत आहेत असं आम्हाला वाटलं. म्हणजे याचा अर्थ काय? गोरक्षनाथ ज्यावेळेस होते त्यावेळेस योगासनं भरपूर करायचे. म्हणजे ही योगासनाची जी विद्या आहे, हे योग आपल्या भारतामध्ये पूर्वीचे मोठे मोठे सिद्ध साधक करायचे आणि त्यांच्या ठिकाणी सिद्ध्या बांधल्या जायच्या. परंतु आपल्याला बघा, आपण आपली परंपरा विसरून गेलो आणि आपले शरीर म्हणजे नुसते रोगांचे घरं झालेले आहेत. इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवता येत नाही आजकालच्या काही वयोवृद्ध माणसांना. एवढी शुगर वाढलेली आहे, एवढे रोगाचं घर कसं झालं आपलं शरीर? तर आपली परंपरा आपण विसरत गेलेलो आहोत. स्वामींना पण सांगितलेलं आहे हेच व्यायाम करा म्हणून, व्यायामे वायू तुटे. तर हे आपण विसरत चाललेलो आहोत आणि म्हणून आपलं शरीर रोगाचं घर होत चाललेलं आहे. तव तेही म्हणितले ह्या अभ्यासू झाला ते आसाडा क्रमू पुसो. तो बाहेरगावचा जोगी म्हणतो या जोग्यांना, जे हरले होते जोगी, की तुम्ही योगासनं पाहिले, त्याचे योगासनामध्ये हरले, जाऊ द्या, याला साडाक्रम पुसू आपण, की सडचक्र भेदून वर कसं जायचं. म्हणून अवघेची गोसाव्या पासी आले. मग सर्वजण स्वामींपाशी आले, कारण स्वामींपाशीच हा संतोख राहायचा. मग तेही महात्मा गोसाविया ते पुसिले जी जी या नाव संतोखू कायसे. तो बाहेरगावचा
जो जोगी आलेला होता महात्मा तो म्हणतो की याचं नाव संतोष कसं काय आहे बरं, संतोखू कसं काय ठेवलं. सर्वज्ञ म्हणते संतोख आहे तुमते साडा क्रामू पुसताती. आणि स्वामी संतोखाला म्हणतात की हे संतोखा, तुला हे साडाक्रम पुसणार आहेत, जे जी पुसताती तरी पुसतू, विचारायचं असेल तर विचारतील, आपल्याला काय करायचं. आणि काही सर्वज्ञ म्हणते हांगा तुमची काठी खापरी हरिती ना. अरे एवढंच नाही, तुमची जे काठी आहे खापरी आहे ते पण हरून घेऊन जातील. जी जी हरती तरी हरती, आणि काय हरतील तर हरतील, जातील घेऊन, दुसरं काय करणार आहेत. तुमची जटे उपडीती, तुमचे जे जटा आहेत डोक्यावर हे जटा उपटून काढतील सर्व. जी जी उपडीती तरी उपडीती, आणि काय उपटू द्या, जे उपटायचं ते उपटू द्या, केस उपटू द्या, जटा उपटू द्या, आमचे पात्र घेऊन जाऊ द्या, काठी घेऊन जाऊ द्या, आम्हाला काही करायचं नाही, आम्ही स्वामींपाशी आहोत, बस झालं. तुमची मुद्रा हिरती ना, तुमची जे मुद्रा आहे कानातली ती पण हिरून घेऊन जातील बरं. जी जी हिरती तरी हिरती, आणि काय जी, तो संतोखू म्हणतो जी जी हिरती तरी हिरती, घेऊन गेले तर घेऊन गेले मुद्रा, आम्हाला काही घेणे देणे नाही त्या मुद्रेचं पण. तुमते तोंडीचा तोंडी मारिती, तुमच्या तोंडीच्या तोंडी मारती म्हणजे तुमच्या 2-4 थोबाडीत लगावतील. जी जी मारती तरी मारती, आणि काही ठीक आहे, मारलं तर मारलं, आम्हाला काही त्याचा त्रास नाही, आम्ही स्वामींपाशीच राहणार. तुमते पायी धरून फरफरा काढिती, तुमच्या पायाला धरून ओढत नेतील. जी जी काढती तरी काढती, आणि काही ठीक आहे, काढू द्या, म्हणजे काढलं तर. सर्वज्ञ म्हणितले म्हणवणीची संतोखी की आता सतेव संतोखू. आणि मग बघा प्रश्न काय होता, सुरुवात कुठून झालेली आहे याची, तर तो बाहेरगावचा जोगी महात्मा विचारतो की तुम्ही यांचं संतोख नाव ठेवलं, का ठेवलं बरं. स्वामींनी लगेच प्रॅक्टिकली दाखवलं, सर्व प्रश्न स्वामींनी विचारले. हे संतोषासारखे एखाद्या एकदम शांत माणसासारखे, समाधानी माणसासारखे बोलले, करू द्या काय करायचे ते, आम्ही तर सुखा संतोखाने आहोत, ज्याप्रमाणे पूर्वी उत्तर स्वामींना त्यांनी दिले होते. आणि म्हणून स्वामी म्हणतात आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात म्हणवणीची संतोखू की, आणि म्हणून आम्ही याचं नाव संतोख ठेवलेलं आहे. आता तर सदैव संतोख झालेलेच आहेत, ते नाव ठेवलं म्हणून माणूस तसा होत नसतो, हे स्वतःच संतोष आहेत. काही यांना मनामध्ये दुःख नाही, खेद नाही, कोणी मारलं काय, कोणी काही केलं काय, कोणी केस उपटले काय, तर तुम्ही बघा हे स्वतःच संतोष आहेत. आम्ही नाव ठेवलं म्हणून काय झालं, मुळात यांच्या ठिकाणी गुण आहे संतोषाचा, असं स्वामी म्हणतात. मग तेही महात्मा म्हणितले जी जी संतोखू नाव हे यासीची साज. मग ते महात्मा म्हणतात खरंच संतोष नाव तुम्ही जे याला ठेवलेलं आहे ते नाव खरंच याला साजते. येतुकेणी ते गोसावी यासी दंडवत घातले. आणि एवढ्याने त्या महात्म्याने स्वामींना दंडवत घातले. श्रीचरणा लागले मग निघाले, मग निघता तेही म्हणितले. आणि मग बाहेर निघताना स्वामींच्या पाया पडले. ते बाहेर निघताना ते म्हणतात आमसी साडा क्रमू घाला. मग सर्वज्ञ म्हणितले तो तुम्ही नेणागा. चंद्राई महात्मा तो साडा क्रमू जाणे. तो महात्मा निघता निघता का होईना बोलतोच की आम्हाला साडा क्रमू घाला आता. मग सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात त्या महात्म्याला की ते तुम्ही नेणागा. तुम्हाला माहित नाही का साडाक्रम कसा असतो. साडाक्रमचा प्रकार जो आहे तो चंद्राई महात्मा, जे नाथ संप्रदायाचे, जोगी संप्रदायाचे जे चंद्राई महात्मा आहेत त्यांना हा साडाक्रम येतो. येतुकेनी ते उगेची गेले, गपचूप गेले ते महात्मा. एक उदी गोसावी आसी. उदयाचा पूजावसर झाले अनंतरे गोसावी आसनी बैसले असती. एके दिवशी स्वामी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर बसले होते आसनावर. आणि तेव्हा इंद्राई महात्मे आले. ज्या महात्म्यांना साडाक्रम येत होता ते महात्मे आले. आदेशू केला म्हणजे नमस्कार केला. शिक्षा केली. बैसले नावे होते. स्वामींना नमस्कार केला, पाया पडले, स्वामी जवळ बसले. थोडे वेळ थांबले आणि मग निघून गेले. मग बाईसी म्हणितले. बाईसा विचारते जी हे काही जाणती, यांना काय माहिती आहे बरं. सर्वज्ञ म्हणितले इंद्राई जोगी साडाक्रमू जाणती अंक. आणि मग स्वामी म्हणतात बाईसांना की बाई हे तेच महात्मे इंद्राई जोगी जे साडाक्रम जाणतात. आपलं सत्र इथेच संपलेलं आहे. स्वामींचे हे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र नक्की ऐकायला मिळतील.
सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबा, त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.